जेव्हा कायद्याचे रक्षक मर्यादा ओलांडतात तेव्हा ते टोकाचा गुन्हा करतात। लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये पोलिसांनीच व्यापाऱ्याला आचारसंहितेचा बनाव करून 1.5 लाखाला लुटलंय। आता या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। रस्त्यावरून निघाले 4 पोलीस, सराफाला ठेवलं ओलीस। आधी पाठलाग, मग विचारले प्रश्न। आचारसंहितेच्या नावाखाली लुटले 6 लाख। लुटीचा डाव, महागात पडला राव। कायद्याचे रक्षक बनले भक्षक। लातूरच्या उदगीर शहरात सध्या पोलिसांची नाचक्की झाली आहे। एका सराफाला लुटणं त्या 4 पोलिसांना चांगलंच महागात पडलं। होय, पोलिसांनीच सराफा व्यापाऱ्याला लुटल्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न विचारला जातोय। इथे जे दैनंदिन व्यवहार आहेत ते व्यापाऱ्यांच्या लाखोंच्या घरामध्ये सुरू असतात आणि अशाच परिस्थितीचा फायदा जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। थेट पोलीस महानिरीक्षक जे आहेत त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आता पोलीस अधीक्षकांनी उदगीर शहरामध्ये जाऊन या सगळ्या घटनेची चौकशी केली आणि या 4 आरोपींवर जे आहेत ते पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। दिनांक 30 मार्च 2019, वेळ संध्याकाळी 8:30 वाजता। ठिकाण राजश्री शाहू चौक उदगीर। सोन्या चांदीचे सराफा सचिन चन्नावार हे आपल्या दुकानातील दागिने विक्रीची रक्कम घेऊन घराकडे निघाले होते। त्यावेळेस त्यांचा 4 जणांनी अचानक पाठलाग सुरू केला। पाठलाग करणारे पोलीस कर्मचारी असल्यामुळे सचिन थांबले। त्यांच्याकडे असलेल्या 6 लाखांच्या रकमेची या चौघांनी मग चौकशी सुरू केली। आचारसंहितेची धमकी देऊन कोणत्या पक्षाची ही रक्कम आहे अशी विचारणा केली। एवढंच नव्हे तर सचिन यांना या पोलीस कर्मचाऱ्यांनी 3 तास एकाच ठिकाणी बसवून ठेवल्याचा आरोप या 4 पोलिसांवर होतोय। दुकानापासूनच पाठलाग केली होती, म्हणजे दुकानातून इथून सीसीटीव्ही मध्ये फुटेज दिसते ते डावरगे साहेब माझ्या पाठीमागे येत होते। बॅग बघितले आणि किती रुपये आहेत तुम्हाला एवढी परमिशन आहे का, घरून दुकानात घेऊन जाताना एवढं विचारले मला आणि 6 लाख रुपये मोठी रक्कम आहे आणि तुम्ही मला 75% तुम्ही मला द्या, 30% ठेवून घ्या असं म्हणले। 3 तास ताटकळत बसवून अखेर या चौघांनी सचिनच्या बॅगेतून 1.5 लाखांची रक्कम काढून घेतली। यानंतर सचिनला सोडून देण्यात आलं। आपल्याला पोलिसांनीच लुटल्याचा हा धक्कादायक प्रकार पाहून सचिन गर्भगळीत झाले। कसंबसं त्यांनी हिंमत दाखवली आणि याची रितसर तक्रार नांदेड परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांकडे ऑनलाईनरित्या नोंदवली। यानंतर कारवाईची आणि तपासाची सूत्र फिरू लागली। बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आमदार खासदारांपर्यंत जाऊन पोहोचली। वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर त्याची जी काही रक्कम होती त्याच्यातली रक्कमेतली जी काही रक्कम त्यांनी काढून घेतली होती ती रक्कम परत त्याला मिळालेली आहे आणि जो काही झालेला प्रकार आहे त्यासाठी वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल SP आदरणीय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। योग्य ती चौकशी होईल। योग्य ते चौकशी अंती जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित रूपाने कारवाई पोलीस अधीक्षकांच्या पथकानं चौकशी करून दोषी 4ही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। श्रीहरी डावरगावे, महेश खेळगे, श्री बडे आणि रमेश बिर्ले यांच्यावर लुटीचा गुन्हा दाखल झाला। सराफाला लुटणं त्यांच्या अंगलट आलंय। पोलिसांच्या या वागणुकीमुळे उदगीरच्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। रोखीच्या व्यवहाराबाबत व्यापारी चिंता व्यक्त करत होते। आता सचिन यांना त्यांची पोलिसांनी घेतलेली 1.5 लाख रुपयांची रक्कम परत मिळणार का याचीच सराफा व्यापारी वाट पाहतायत। मुख्यमंत्री हे आपल्या राज्यात कायद्याचं राज्य असल्याचं वारंवार सांगतात, पण पोलीस अधिकारीच या कायद्याला धाब्यावर बसवून गोरगरिबांचा बाजार मांडतायत। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणं काळाची गरज आहे। महेंद्र कुमार मुधोळकर सह TV9 मराठी, बीड।